नमस्कार, D9 न्यूजमध्ये आपले स्वागत। भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून एक सकारात्मक आणि धार्मिक बातमी समोर येत आहे। येथील धम्मगंगा बुद्ध विहारात बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। पूजनीय भदंत प्राध्यापक डॉ. M. सत्यपाल माथेरो आणि इतर पूजनीय भंते यांच्या उपस्थितीत हे शिबिर होत आहे। भगवान बुद्धांचा धम्म आणि संघाची संकल्पना सखोलपणे समजावून सांगणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। गावातील प्रमुख कार्यकर्ते अनिल मगरसर, सुभाष सुरडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या शिबिराच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे। या सोहळ्याला परिसरातील उपासक आणि उपासिकांनी मोठी गर्दी केली होती। प्राध्यापक डॉक्टर भिक्खू M. सत्यपाल महास्थविर, माझ्यासोबत पूज्य भदंत डॉक्टर S. इंदवंसजी महाथेरो, पूज्य भिक्खू राहुल महाथेरो, भंते विपश्यी दीपंकर आणि धम्मगंगा बुद्ध विहार चे सर्व कृष्णाजी साळवे। आज धम्मगंगा बुद्ध विहार या विहारामध्ये बुद्ध जयंतीच्या निमित्ताने 39 सामनेर पब्बज्जा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे। श्रामणेर जीवन धम्मामध्ये अतिशय श्रेष्ठ आणि महान आहे आणि म्हणून ज्या महिन्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनी वनामध्ये जन्म झाला, इसवी सन पूर्व 563 मध्ये, ज्या महिन्यामध्ये तथागतांना म्हणजे सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली, बुद्धगयाच्या बोधिवृक्षाखाली इसवी सन पूर्व 528 मध्ये आणि तथागतांचं महापरिनिर्वाण झालं, कुशीनगरच्या 2 शालवृक्षाखाली इसवी सन पूर्व 483 मध्ये, अशा या त्रिविध पावन पौर्णिमेच्या निमित्ताने आज धम्मगंगा बुद्ध विहारामध्ये श्रामणेर पब्बज्जा विधी संपन्न झालेला आहे। या श्रामणेर पब्बज्जा विधीचा मुख्य उद्देश आहे की या मुलांवरती धम्माचे संस्कार व्हावेत, हे मुलं गुणवान, चारित्र्यवान, शीलवान, पंडित सदाचारी निघावेत, भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचं व्यसन त्यांनी घेऊ नये, जे की आज तरुण मुलं आपले व्यसनाधीन होत आहेत आणि म्हणून या व्यसनाधीनतेपासून हे अलिप्त राहावेत, यासाठी हे श्रामणेर पब्बज्जा विधीचा कार्यक्रम आयुष्यमान कृष्णाजी साळवे यांनी धम्मगंगा बुद्ध विहारामध्ये आयोजित केलेला आहे। तेव्हा त्यांनी ज्या उद्देशाने हे श्रामणेर शिबिर या ठिकाणी भरवलेलं आहे, त्यांचा उद्देश हा सफल हो आणि धम्मगंगा बुद्ध विहार हे भविष्यामध्ये मोठं जागतिक कीर्तीचं विपश्यना केंद्र बनणार आहे, तोही त्यांचा संकल्प पूर्ण हो, अशी एक मंगल कामना सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। नमो बुद्धाय। मैं डॉक्टर भिक्खू इंदवंस महाथेरो, धम्मगंगा बुद्ध विहार में ये 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शुरू आज से हो रहा है। 39 कुल पुत्रों ने श्रामणेर दीक्षा लिया है। बुद्ध के बुद्ध पुत्र बन के 10 दिवस धम्म का शिक्षण लेना भी है, उसको अभ्यास भी करना है। शील सदाचार विनय में रह के ये 10 दिन अभी ये रहने वाले हैं। उन सभी को हम आशीर्वाद देंगे कि अच्छे से शील सदाचार में रह के, विनय में रह के अच्छे से ये धम्म का पालन करे, आने वाले जीवन खूब सुख शांतमय बनाए और ये जो चैनल देखने वाले संपूर्ण दर्शक भी इनको भी बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद खूब रहे। अच्छे इंसान बनिए, अच्छे धम्म का माहौल बनाइए और अच्छे पुण्य धम्म करते हुए दुख मुक्ति के मार्ग पे चले, दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। मी कृष्णाजी राघोजी साळवे। हे धम्मगंगा बुद्ध विहार आपल्या जालना जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य रूप असं
रूप धारण करत आहे. धम्मगंगा बुद्धविहार येथे विपश्यना केंद्र आणि बौद्ध संस्कार जपण्यासाठी, बौद्ध संस्कार वाढवण्यासाठी, बौद्ध संस्कृती टिकवण्यासाठी, आपल्या लोकांमध्ये धम्म जागावा यासाठी या परिघरातील, या परिसरातील जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी या जागेचा फायदा घेतला पाहिजे. आपणास माहितीच आहे की अजिंठा हे अतिशय सुंदर क्षेत्र आहे, जिथे अरहंताचा वास होता आणि या अरहंताच्या वासाशेजारीच आपलं धम्मगंगा बुद्धविहार हे निर्माण होत आहे. हे आपणा सर्वांना विदितच आहे की इथे दरमहा पौर्णिमा, दरमहा आपले उपोषण आणि विविध धार्मिक विधी होत असतात. इथे विपश्यी दीपंकर, पूज्य भंते विपश्यी दीपंकर इथे मागील वर्षावासापासून इथे स्थायिक आहेत आणि त्यांच्या निदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे उत्तमोत्तम कार्यक्रम होत आहेत. आम्ही त्यांचं इथे ऋणी आहोत. अख्ख्या भिक्खू संघाचं भंते सत्यपालजी आमचे जवळचे मित्र आहेत आणि आमच्यावर असं फार प्रेम करतात. तसेच इंदवंशजी थेरोजी, बहुत बहुत धन्यवाद. विपश्यी दीपंकर, चक्षुपाल आणि आता जे 39 उपासक सामनेर झालेले आहेत. या खरंच मला ही आश्चर्य वाटलं की जर 40-42 लोक धम्मासाठी सामनेर होऊ पाहत आहेत, म्हणजेच लोकांना धर्माची गोडी लागलेली आहे. धर्माप्रती लोकांचं आकर्षण वाढत आहे. आपल्याला त्यांना आपण धर्म नीट समजावून सांगत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जे सध्या याचा भाव आलेला आहे, क्लिअर गाईडलाईन्स त्यांना मिळत नाही, नेटकं त्यांना समजून येत नाही. परंतु जर धम्माची भूक ही आहेच, म्हणून ही धम्माची भूक हे बुद्धविहार, हे धम्मगंगा बुद्धविहार यांना पुरो ही माझी अपेक्षा आहे.